माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेले आहेत। चव्हाण भुमरे अंतरवाली सराटी गावात जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। चव्हाण भुमरे आणि जरांगे यांच्या सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। उद्यापासून जरांगे पाटील मराठवाड्यात आपला दौरा सुरू करणार आहेत। आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढणार आहेत। त्याच्या आधी आता सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। नितेश महाजन आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। नितेश, कधीपासून ही सगळी चर्चा सुरू आहे आणि नेमकं काय घडतंय आतमध्ये? रेश्मा, आपल्याला माहिती आहे उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्याचा दौरा सुरू होत आहे। हिंगोलीपासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल। उद्या सकाळी 6 वाजता ते हिंगोलीकडे रवाना होतील आणि त्यापूर्वीच राज्य सरकार हे ऍक्शन मोडवर आलेलं आहे। अनेक घडामोडी राज्य सरकारच्या पातळीवर घडत आहेत आणि त्याचा एक भाग म्हणूनच अशोक चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे हे आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहे। सध्या दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे आणि राज्य सरकारमधील काही मंत्र्यांशी सुद्धा अशोक चव्हाण यांनी मोबाईलवरून जरांगे पाटील यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे। कदाचित शंभूराजे देसाई यांच्याशी हे बोलणं करून दिलेलं असावे अशी एक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामुळे येणारी 13 तारीख जी आहे ती शेवटची डेडलाईन जरांगे यांनी जी दिली होती राज्य सरकारला ती 13 तारीख आहे आणि 13 तारखेच्या अगोदरच राज्य सरकार जरांगे यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती आज उदय सामंत यांनी दिली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे हे तिथे पोहोचलेले आहेत आणि जवळपास अर्ध्या तासापासून या तिघांमध्ये चर्चा सुरू आहे। याच्या आणखी डिटेल्स आपल्याला आणखी काही वेळेत ही बैठक संपल्यानंतर मिळेल। रेश्मा, निश्चित। नितेश, तुम्ही या बैठकीवरती लक्ष ठेवून राहाच। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांबद्दल।